फाईट करणार आहे आणि आडिवल्याने त्याच्यामध्ये कोणती जिंकेल तो कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. पहिलाच बॉल वरती इथून गॅप बघितली आहे सायक अमितला, पण पाहतोय आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्यानंतर मिळालंय ते मात्र त्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि इथून तेच आहे क्रिकेट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू ऊन भरपूर आहे कारण उन्हाचा तडाखा अगदी जास्त आणि 40+ खेळाडू आहेत. अमित आणि बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला अमित, 9 सेकंडला बाला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज समोरच्या दिशेनं खेळला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवला चेंडू आणि त्यानंतर मिळाली ते फक्त एक सिंगल. विनोद बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये 4 षटकांची ही मॅच आपण एन्जॉय करतोय आणि हे चांगलं क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघत असताना. टॉस जिंकलाय टीम संदपनं, डिसिजन घेतला फिल्डिंगचा, इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी गोलवली या टीमला आणि इथून तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मध्ये बॉल निघून चाललाय. चांगलं क्रिकेट आपण बघतोय, इथून चांगल्या धावा करणं भरपूर गरजेचं असेल आणि हेच जे क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. षटकार पाहायला मिळाला, अगदी चांगला बॅटर बालाकडे बॅटिंग चांगली आहे, चांगल्या धावा येतात. गोलवली संघाचा एक विस्फोटक खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून चांगल्या चांगल्या रन्स आपण बघत असतो. तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागणार पुन्हा एकदा. गोलंदाज तयार आहे, फुल टॉस, आणखीन एक तडाखा, बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चालला 6 धावासाठी. लागोपाठचा दुसरा आला षटकार. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. इथून मिळाले ते एक सिंगल रन. धावसंख्या धावफलकावरती 16. गोलंदाज पुन्हा एकदा सरळ बॅटने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. इथून मिळाले एक सिंगल धावन, त्यानंतर सिंगल वरती समाधान मानावं लागणार आणि इथून सिंगल रन पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतं. पहिलं संपला, पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या, अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम फाईट करते, गोलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये संदप संघ फाईट करताना आपण बघतोय. धावसंख्या 17, अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि हेच क्रिकेट चांगलं खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे आणि चांगल्या धावा बनवावं लागणार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये एसपी आपण बघतोय, अतिशय भरपूर क्रिकेट गाजवला एसपी आणि बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये इथून आले ते सिंगल मिळते. इथून ओव्हर नंबर
मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू 2 धावा वेगाने कंप्लीट झाला. तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं ना पण तर 19 या आकड्यावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. एकही विकेट सजून गेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि तेच एक क्रिकेट आपण बघतोय रंगत असताना सामना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. फुल टॉस आहे इथून बघतोय क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव कंप्लीट झालाय दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथून वेगानं कंप्लीट झाला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऊन अगदी भरपूर असल्यामुळे थोडंसं 40+ खेळाडू आहेत मात्र त्या उन्हामध्ये देखील हे 40+ खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. अगदी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये रेग्युलर संदर्भ देखील खेळला अंडर-25 आणि त्यानंतर वेगवान आहे टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला आणि त्यानंतर डॉट बॉल 21 आणि स्कोरबोर्ड 21 धावा फलकावरती अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ झाला 3 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार हा फटका दमदार आहे क्षेत्ररक्षक हा त्याच्या डोक्याच्या वरतून मस्तक पे दस्तक बॉल सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. 6 धावांसाठी अमितच्या बॅटमधून आला षटकार 28 धावा तब्बल धावफलकावरती. सत्तावीस 27 स्कोरबोर्ड 27 धावा झाल्यात. हा फटका जरूर अतिशय चांगला होता. फटकेबाजी अमितची बाला अगदी घातक आहे. ते गुलवली बस संघाचे एक चांगले खेळाडू आहेत आणि संघाचं नाव भरपूर गाजलेलं आहे. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळायचा होता बॅट डबल टॅप झाले त्यानंतर मिळाला त्या धावा इथून 2. चांगला खेळ इथून करणं गरजेचं असणार. स्ट्राईक एंडला आपण अमितला बघतो 9 सेकंडला बाला बॉलिंग मार्कवरती SP आहेत. हा बॉल फिरवला होता इथून एक सिंगल विथ दुसरीचा कॉल असणार आहे. एक तर कंप्लीट झाले सहजरितेने मात्र इथून फिल्डिंग करा बॉल निघून जाईल मॉडी लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी जिथे फक्त 2 होत्या आणि तिथे एक्स्ट्राच्या अजून 2 गेल्या म्हणजे 4 धावा टोटल मिळणार आणि इथून चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती बॉल झाले 5 1 टू गो. शेवटचा बॉल ओव्हर षटक क्रमांक संपला इथून दुसरं आणि अजूनही 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 बॉल बाकी अजून देखील धावसंख्या धावफलकावरती 33 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रवीण बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 घेऊन आले. स्ट्राईक एंडला बाला 9 सेकंडला अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मिड स्टंप आला बरोबरच बॉल मिस झाला आणि जाऊन यस्तीवरती आदळला आणि तोडफोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दांडी डायरेक्ट उडवली आहे आणि फलंदाज बाला महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट आपल्याला पाहायला मिळतं.
धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच यामधून जो जिंकेल तो फाईट करणार टीम अडिवली संघासोबत आणि त्यामधून जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हलक्या ताना खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथून सल्ला डॉट. 4 षटकांची मॅच. चांगला धावा बनवणं गरजेचं आहे. टीम गोलवली बर संघ अगदी चांगला संघ. एक चांगल्या धावा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण बघत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक बॉल इथून ऑफिल स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये गोलवली बस संघाला माघारी परतावा लागेल. खेळाडू बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो अजूनही 33च्या घरामध्ये बॉल झाले 3. आतापर्यंत 3 डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा डॉट, तिसरा विकेट. अजून 3 बॉल शिल्लक आहे. मैदान षटक येईल का? रवी मात्रेचं इथून अर्धषटक कंप्लीट झालं असतं, मात्र कुठेतरी कमी पडला तो संघ. 2 खेळाडू आज आले होते. फडकेपाड्याचं देखील पप्पूने देखील चांगली बॅटिंग केली होती. गॅप फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरी साकॉल. 34 रन स्कोर बोर्ड. बॉल झाली 4. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा वन टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हलक्या हाताने कट केला. आउटफील्ड फास्ट बॉल चला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. बॉल उडला जरूर आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर निघून चला 4 धावांसाठी येतोय सुरेख. असणार आहे ते फायनलची मॅच. कालच्या दिवसामध्ये SSC खंबालपाडा संघानं इथून बाजी मारली आहे. तो संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये खेळताना दिसणार आहे. लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. टीम खंबालपाडा संघ देखील तुम्ही लक्षात घ्या.
गोलंदाज यार समोरच्या दिशेने घेऊन काढला. आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक दूर आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झाले. इथून दुसरीचा कॉल. 2 धावा बघता बघता इथून सहज रीतीने कंप्लीट झाला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा मार्गस्थ आहे. रणदीप बॉलिंग मार्कवरती ज्यानं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना 4थ्या षटकामध्ये शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 41 आणि स्कोर बोर्ड 41. 2 विकेट्स आत्तापर्यंत गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हा बॉल आडव्या बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आपण बघितलं फिल्डिंग चांगली झाली. 2 बाउन्स बॉल अडवला. लगेचच फेकी केली. रन थ्रो करायचा होता मात्र केला नाही आणि त्यानंतर मिळाला धावा 2. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये 2. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. गोलवली ब हा संघ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सागाव चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आणि इथून मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. हा बॉल नक्कीच व्हाईट बॉल बघायला मिळतोय. पण इशारा कापला आपल्याला व्हाईट चेंडू. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय अजून जास्त बाहेर आला. व्हाईट बॉल. आणखीन एक वाईट. 2 वाईट आल्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय चांगलं क्रिकेट इथून खेळावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल आहे. बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. फेकी चांगली झाली मात्र तोपर्यंत 2 धावा वेगानं इथून कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 47 रन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून 47 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे आतापर्यंत बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये. 47 आणि स्कोर बोर्ड. पुढचा बॉल पुढे खेळायचा प्रयत्न होता मात्र फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट गेला मैदानाच्या आतमध्ये. अमितनं फलंदाजी अगदी चांगली केली कुठेतरी लवकर परतला. इथून बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 47 आणि स्कोर बोर्ड. 3 विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो अजूनही 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. बॉल लगेच षटक क्रमांक इथून संपलं. 4थं देखील आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर 47 धावा झाल्यात आणि 48 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 48 करायच्या टीम संदपला इथून या मॅच मध्ये.
गोलंदाज नेमका आहे मंगेश. मंगेश मैदानाच्या आतमध्ये बघतो मंगेश ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जरूर बघतो पहिलाच बॉल इथून घेऊन काढलाय. इथे रनआउटची संधी आहे. हिट झालाय. ऑफिस स्ट्रॉंग आहे मात्र मधुकरचा विकेट महत्वाचा आहे. त्यांना माहिती आहे हा खेळाडू डेंजर आहे, हा घातक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. ओके ओके. नो बॉल. रनआउट नाहीये. रनआउट पण चेक केलं. रनआउट नाहीये. सुरक्षित आहे बॅटर. नो +1 म्हणजे या 2 धावा असतील. इथून चांगला खेळ करणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हा बॉल उंच आपल्याला पाहायला मिळतोय. बघितले क्षेत्ररक्षक आहे तिथून बघतो आपण. फिल्डिंग खराब झाले त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि बघता बघता इथून 3 धावा कंप्लीट झाला. एसपी आणि मधुकर ही जोडी घातक आहे. टीम संदप संघाची एक मधुकर हे असे आहेत ना, बॅटर चांगले आहेत. भरपूर चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आपण बघत असतो. चांगलं चांगलं क्रिकेट त्यांच्या बॅटमधून येत असतं नेहमी. आणि हेच हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. ही कॅच महत्वाची आहे मात्र कॅच वरती गेले नाही. कॅच वरती जाणं गरजेचं होतं तिथे. आपण बघितलं त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा फुलकावरती 6 धावा आहेत. पुन्हा एकदा इथून हलक्या तर घेऊन काढला क्षेत्ररक्षक आले तर दूरवरती अमित आपण बघतोय. एकदा कंप्लीट झालं. दुसरीचा कॉल आणि बघता बघता इथून 2 धावा कंप्लीट झाला. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 8 अँड स्कोरबोर्ड 8 धावा. 48 पाहिजे होते ना जिंकायला. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये ते चांगल्या धावा देखील येत आहेत आणि चांगलं क्रिकेट देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम फाईट करत असताना पुन्हा एकदा हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर निघून येतो एसपीच्या बॅटमधून.
पाटील संदपला दिसे पाहायला मिळतोय. आता करायचे असतील मॅच मध्ये 24 11 मध्ये 24 ची गरज आहे टीम पाटील संदप संघाला या मॅच मध्ये. अजूनही 24 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम अडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये या जो जिंकेल तो लगेचच फाईट करेल. त्यानंतर असेल ती फायनलची मॅच. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं
बाल असतं षटकारानं. आणखीन एक मारा असा होता पण बॉफर टायमिंग झाला नाही, स्टेप आउट झाले होते. बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज पाटील संदप संघाला. इथून अजूनही मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 2 विकेट्स गेल्यात. रमेश देखील बघायला गेलं तर कुठेतरी इथून बाहेर आले, कारण ते देखील एक चांगले बॅटर आहेत. टीम पाटील संदप संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलवली संघ फाईट करताना आपल्याला दिसतोय. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सागाव चषकामध्ये खेळत असताना. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा मिळाला नव्हता पहिल्या बॉलवरती. षटकारानंतर पूर्णपणे कमबॅक कसं करायचं हे बालानं दाखवलं. 2 बॉल डॉट आले. 2 बॉल डॉट मध्ये जास्त झालं, कारण चेसिंग करताना थोडंसं 1 ते 2 बॉल डॉट गेल्यानंतर थोडंसं बॅटरला प्रेशर येतं, कारण धावा येणं भरपूर गरजेचं आणि इथून 24 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. अजूनही 9 चेंडूचा काही शिल्लक आणि 24 रन करायच्यात. फटका घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण बघतो. एकदा कंप्लीट झाल्या, चांगली फिल्डिंग आली. दुसरीचा कॉल होता, दुसरी घातक ठरते की काय, डायरेक्ट हिट झालाय. मात्र अंपायर डिसिजन सचिन मात्रे सांगतात फलंदाज बाद. हाती घाई संकटात नाही, कुठेतरी जास्त घाई केली बॅटरनं. त्यानंतर विकेटचं पतन. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पाटील 11 संदप संघाला बॅटर मैदानाच्या बाहेर. चौकार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो चांगलं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भागाला मिळतं. पण 6 बॉल 19 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 4 मध्ये आपण बघतोय अमित, सेकंड SP. ओ मोठा फटका काय असा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. तिथून मिळाले ते एक सिंगल रन. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 30 या आकड्यावरती.
अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 धाव्यांची गरज, मात्र 3 षटकार इथून ठोकाव्या लागतील 5 बॉल मध्ये. टीम पाटील संदप या संघाला चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. हा बॉल त्यातून घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र दूरवरती, आणि त्यानंतर बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चालला. 4 धावा. मॅच मध्ये चांगलं क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं असणार आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. चार बॉल 14ची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा झाल्यात. गोलंदाज तयार. हा बॉल सोडून दिलाय, जास्त बाहेर आहे, पण सांगतात वाईट बॉल. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये मजा येईल मॅच बघायला. मॅच बनते की काय 4 मध्ये अजूनही इथून करायचे असतील. टीम पाटील संदप संघाला 13. 4 बॉल 13ची गरज. हेच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघत असताना आपण गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. उंच गेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गोता गोलंदाज झेल खाली चाललाय. एक धाव कंप्लीट झाल्या, दुसरी देखील झाल्या, तिसरीचा कॉल. पात्र शेवटच्या क्षणाला बॉल हातामध्ये मिळत नाहीये आणि फील स्ट्रॉंग आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं आलाय इथून 3 धावा. पहा इथून 3 आल्या. आता मात्र समीकरण असेल 38 धावा झाल्यात आणि 3 चेंडू 10ची गरज आहे. तीन चेंडू 10ची गरज आहे. तीन चेंडू आणि इथून पाटील संदप संघाला 10 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 38 धावा धावफलकावरती. 3 विकेट गेल्यात आतापर्यंत आपण बघतोय. फटका सीमा रेषेच्या बाहेर एसपीच्या बॅटमधून आला. धमाकेदार सीमा पार षटकार, म्हणजे आला धावा त्या 6. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि रन करायचे आहेत मात्र इथून 4. 2 चेंडू 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग राहिली. एसपी जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत षटकार मैदानाच्या आतमध्ये. आणि यशस्वीने हा बॉल षटकार सांगून मारला वाटतं, कारण षटकार मारल्यानंतर यष्टीरक्षकाचं आपल्याला पाहायला मिळतं. इथून 6 धावा आल्यात. आता मात्र 2 चेंडू आणि लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये 4 धाव्यांचं.
2 बॉल 4. हा बॉल गॅप शॉट बघायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आपण बघतोय बालाची फेके आणि पहा चुकीचं क्षेत्ररक्षण मागामध्ये पडणार आणि इथून एसपी ची विकेट महत्वाची आहे. आणि आपण बघतोय आता मात्र बॉल शिल्लक 1 रन करायचे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण बाजी मारणार आहे. 1 बॉल 2 राहिल्या असत्या मात्र बघता बघता 3 धावा कंप्लीट झाल्या. 1 बॉल आणि 1 रन. एसपी थांबले असते तर रणदीप वरती आले असते. त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाला असता मात्र एसपीने पण घाई केली. आता मात्र विनोद आहे. आता 1 बॉल 1 धावेची गरज मात्र मॅच बघण्याजोगी झाल्या. घाम फुटला सर्वांना कारण 1 चेंडू 1 धावेची गरज. टीम पाटील 11 संदप. सहा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रन करायचे. 1 बॉल 1 धावेची गरज. 6 चेंडू आणि रन करायच्या होत्या टीम पाटील 11 संदपला 19. ती मॅच एसपीने आणून कुठे ठेवली आणि आता मात्र 1 बॉल 1 धावेची गरज विनोदला. आता हा बॉल एक बॉल 1 धावेची गरज. इथून या मॅच मध्ये कोण बाजी मारणार आहे हे आपण नक्कीच बघणार आहोत. कोणाच्या नावावरती हा सामना जाणार. पाटील 11 संदप की त्यांच्या विरोधामध्ये गोलवली संघ. या मॅच मध्ये बघायला मजा आली आहे. ही मॅच बघायला मजा आली. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेली आहे. ही मॅच बघण्याजोगी झाली आहे. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आहे, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एक बॉल 1 धावेची गरज. सामना विजयी चौकारानं झालाय. पाटील 11 संदप संघानं बाजी मारली आहे आणि आता मात्र टीम